राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी खुशखबर आता समोर आली आहे. बघा माता बहिणींनो, गेल्या कित्येक महिन्याभरापासून तुम्ही मार्च आणि एप्रिल या दोन्ही हप्त्याची वाट बघत होता. अखेर आता सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला. त्यासोबत बघा महाराष्ट्र राज्याचे महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे बघा यांनी देखील या ठिकाणी महत्त्वाचे अपडेट आज दिले आहे. आज या ठिकाणी तारीखसुद्धा जारी करण्यामध्ये आली आणि GR प्रसिद्ध झाला आहे. हो बहिणींनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकता. बहिणींना आज मार्च आणि एप्रिल बघा दोन्ही हप्ते जमा करण्यामध्ये येत आहे. महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला. आता भरपूर दिवसापासून तुम्ही अपडेट ऐकत असताल की आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल, परंतु बहिणींनो कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. आज स्वतः महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि बघा एका हप्त्याचे 1,500 रुपये म्हणजे की 2 हप्त्याचे 3,000 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये मिळायला आता सुरुवात करण्यामध्ये येत आहे. आणि बहिणींनो, वितरणाची मोठी अपडेट आज सरकारच्या माध्यमातून जारी करण्यामध्ये आली. बहिणींसाठी आज खुशखबरच आली आहे. लाडक्या बहिणींना दोन्ही महिन्याचा हप्ता आता वितरित केला जात आहे. परंतु थांबा बहिणींनो, एक अडचण देखील आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आली आहे. ती कोणती अडचण आहे, त्यासोबत कोणत्या बहिणी पात्र आहे आणि कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा करण्यामध्ये येणार, सर्व काही अपडेट अगदी 2 मिनिटांमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर मग बघा माता बहिणींनो, बहिणींची अखेर लागली लॉटरी. बघा एप्रिल आणि मार्च बघा अशा 2 महिन्याचे हप्ते आता माता बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी अधिकृतपणे अशी मंजुरी भेटली आहे. राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज खरोखर 100% आजचा दिवस गोड ठरू शकतो असं देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये येत आहे. पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये जमा करायला सुरुवात झालेली आहे. हो बहिणींनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. बघा सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला. सरकारचं म्हणणं आहे लाडक्या बहिणींनो, लक्षामध्ये घ्या, गेल्या कित्येक दिवसापासून वितरण झाले नव्हते, म्हणून आज कसल्याही परिस्थितीमध्ये माता बहिणींच्या खात्यामध्ये वितरण झालंच पाहिजे असा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला. आता लक्षामध्ये घ्या माता बहिणींनो, खात्यामध्ये पैसे जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला. परंतु माता बहिणींनो, एक अडचण देखील सरकारने सांगितली. ती अडचण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बघा सरकारने स्पष्टपणे सांगितलं, लाडक्या बहिणींचे पैसे जे काय आहे ते टप्प्याटप्प्याने वितरित करण्यामध्ये येणार आहे. म्हणजेच की माता बहिणींनो, आता स्पष्ट प्रकारामध्ये सांगायचं झालं तर आज फक्त महाराष्ट्र राज्यामधील 16 जिल्ह्यामध्ये वितरण पार पडणार आहे. मग या 16 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. बघा माता बहिणींनो, आज पहिल्या टप्प्यातील 16 जिल्ह्यांचा नंबर या ठिकाणी लागलेला आहे आणि या 16 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही आता चेक करायचं. बघा आता तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारी असे 2 महिन्याचे पैसे मिळाले होते, परंतु गेल्या कित्येक काळापासून मार्च आणि एप्रिल बघा हे 2 महिन्याचे हप्ते रखडले होते. हप्त्याची तुम्ही भरपूर दिवसांची प्रतीक्षा केली होती. सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस सध्या सुरू आहे आणि अशा दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना शेतामध्ये काम कमी असतात. त्यामुळे सरकारने ही मदत रक्कम आजपासून कडक शब्दामध्ये बँकांना आदेश दिले आहे. आज कसल्याही परिस्थितीमध्ये माता बहिणींच्या खात्यामध्ये टोटल 3,000 रुपयांची रक्कम जमा झाली पाहिजे. आता ते कोणते 16 जिल्हे आहे, ज्या 16 जिल्ह्यामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जात आहे ते देखील आपण अगदी 1 मिनिटामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, कारण की माता बहिणींनो अशा अपडेट तुम्हाला दुसऱ्या चॅनलवर बघायला मिळणार नाही. बघा तुम्हाला ओरिजिनल आणि अशा 100% ओरिजिनल अशा अपडेट तुम्हाला या चॅनलमध्ये बघायला मिळतात. तर बघा माता बहिणींनो, या पहिल्या टप्प्यामध्ये बीड आणि जालना या जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश झाला असून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ही प्रक्रिया योगाने पूर्ण करण्याचे आदेश हातात दिले आहे. या जिल्ह्यातील लाखो बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली असून महिलांना मोठा आर्थिक आधार आता मिळाला आहे. बघा आधार लिंक असलेल्या बहिणींच्याच खात्यामध्ये कसल्याही अडचणीशिवाय ही रक्कम
जमा करण्यामध्ये येणार आहे. म्हणजे की माता बहीण हो, तुमचं आधार लिंक आहे का नाही हे तुम्ही तपासून घ्या. बघा, भरपूर बहिणींनी आतापर्यंत आधार लिंकिंग केलेलं नाही, त्यामुळे आधार लिंकिंग अतिशय गरजेचं आहे, असं डायरेक्ट महिला बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून सुद्धा आज या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे. आता लक्षामध्ये घ्या बहिणींनो, पुढील क्रमांकाचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला परभणी आणि हिंगोली. बघा, या जिल्ह्यामधील पात्र बहिणींनी आपले बँक मॅसेज तपासावेत, कारण उन्हाळ्याच्या या काळामध्ये ही 3,000 रुपयांची मदत थेट तुमच्या खात्यावर जमा केली जात आहे. प्रशासकीय माहितीनुसार ज्या बहिणींनी आपली KYC पूर्ण केली आहे त्यांना कसलीही चिंता करण्याची गरज पडणार नाही. टप्प्याटप्प्याने हे वितरण केले जात असून कोणत्याही लाभापासून बहिणी आता वंचित राहणार नाही. लक्षामध्ये घ्या, जे काय 2 लाभ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता वितरित केले जात आहे. माता बहिणींनो, लक्षामध्ये घ्या, हे लाभ तुम्हाला रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधीही तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे. आता सकाळपासूनच या ठिकाणी वितरण सुरू करण्यामध्ये आलं आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधीही माता बहिणींच्या खात्यामध्ये हे लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. त्यामुळे सर्व माता बहिणींनी बघा, लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे आणि तुमच्या नाव यादीमध्ये येतं का नाही ते देखील तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता लक्षामध्ये घ्या बहिणींनो, बघा, प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार नांदेड आणि लातूर, बघा, या जिल्ह्यामध्ये देखील पैशांचे जोरदार वाटप या ठिकाणी सुरू झाले आहे. ज्या बहिणींनी वेळेत आधार सीडिंग काम पूर्ण केले होते त्यांना 3,000 रुपयांचा लाभ बघा कसल्याही अडचणीशिवाय भेटत आहे. राहिलेल्या महिलांना पुढील काही दिवसामध्ये पैसे टप्प्याटप्प्याने दिले जाणार. आता काही महिला अशा देखील आहे ज्यांचं नाव या यादीमध्ये येणार नाही, तर त्यांनी कसल्याच प्रकारे काळजी करण्याची गरज नाही, कारण की बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलं टप्प्याटप्प्याने प्रत्येक माता बहिणीच्या खात्यामध्ये हा लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. त्यामुळे कोणत्याही बहिणींनी आता चिंता करण्याची गरज पडणार नाही, कारण की बघा, टप्प्याटप्प्याने लाभ या ठिकाणी बहिणींना मिळत आहे. आता बघा, पुढील जिल्हा अतिशय महत्त्वाचा आहे बहिणींनो. सरकारने जो काय महत्त्वाचा जिल्हा पुढील सांगितला आहे तो म्हणजे की धाराशिव आणि सोलापूर. बघा, या जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये लाभ दिला जात आहे. सरकारने 5 महत्त्वाच्या पात्रता निकषांची तपासणी केली असून त्यामध्ये बसणाऱ्या बहिणींनाच हा लाभ सध्या दिला जात आहे. आता लक्षामध्ये घ्या, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यामधील पात्र महिलांच्या खात्यामध्ये आज 3,000 रुपये सोडले जात आहे. बघा माता बहिणींनो, तुमची मार्च आणि एप्रिलची प्रतीक्षा आता खऱ्या अर्थाने संपत आहे. पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असलेल्या गरजू बहिणींच्या खात्यामध्ये प्रथम हा लाभ या ठिकाणी देण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जारी करण्यामध्ये आला. आता पुढील जिल्हा पाहणं अत्यंत गरजेचं आहे, तर लक्षपूर्वक व्हिडिओ बघा. लक्षामध्ये घ्या, ज्यांच्या घरामध्ये 4 चाकी नाही बघा आणि शेती मर्यादित आहे अशाच गोरगरीब बहिणींना आज लाभ मिळणार आहे. जर तुमच्या घरामध्ये 4 चाकी 4 व्हीलर गाडी असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही आणि अशाच गोरगरीब बहिणींना आज लाभ मिळत आहे. आता बघा, पुढील क्रमांकाचा जिल्हा सातारा आणि सांगली या जिल्ह्यामध्ये देखील सरकारच्या माध्यमातून लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. बघा, बँकेच्या माध्यमातून पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे. ज्यांनी KYC पूर्ण केली आहे त्यांना प्राधान्याने हा लाभ दिला जात आहे. 10 एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या कुटुंबातील प्रत्येक महिलेला या योजनेमधून सामावून घेतलेला आहे. म्हणजे की माता बहिणींनो, बघा, आता या ठिकाणी तुमच्या पतीचे वार्षिक उत्पन्न 10 लाख, आता लक्षामध्ये घ्या, काही पतींचं उत्पन्न 10 लाख आहे. बघा, अशांना कसल्याही प्रकार फॉर्म पण या ठिकाणी सबमिट होत नाही. आणि काही या ठिकाणी अशा बहिणी आहेत ज्यांच्या पतीची इस्टेट 100 एकरपर्यंत देखील आहे, अशांना देखील लाभ मिळणार नाही. तुमची शेती 10 एकरपेक्षा कमी असावी, तुमचं उत्पन्न 2,50,000च्या आतमध्ये असावं, तरच बहिणींच्या खात्यामध्ये लाभ दिला जात आहे. आता लक्षामध्ये घ्या, पुढील जिल्हा सरकारने सांगितला विदर्भामधील बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यामधील महिलांनी मोबाईलवर मेसेजची प्रतीक्षा करावी, कारण बघा, डेबिटचे बटन दाबल्यानंतर पैसे जमा व्हायला थोडा वेळ देखील लागू शकतो. या जिल्ह्यामध्ये देखील बघा, लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येत आहे. लक्षामध्ये घ्या, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत आहे.
तर बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी ही सरकारने आज दिली आहे. बघा, आता या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलं, उन्हाळ्याच्या सुट्टीच्या दिवसामध्ये बघा घरातील गरजा पूर्ण करण्यासाठी 3,000 रुपयांचा मोठा फायदा महिलांना आता मिळत आहे. आता लक्षामध्ये घ्या, ज्यांचे कुटुंबाचे उत्पन्न जास्त आहे अशांना तर लाभ मिळणारच नाही. आणि त्यासोबत पुढील जिल्हा सरकारने सांगितला भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये देखील बघा लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली असून महिलांच्या चेहऱ्यावर सध्या आनंद आणि समाधानाचे वातावरण दिसत आहे. सर्व्हरवर ताण येऊ नये म्हणून सरकारने जिल्ह्यांची यादी या ठिकाणी तयार केली आहे. आता लक्षामध्ये घ्या बहिणींनो, यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तरच सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये हक्काचा निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. फक्त आता काहीच मिनिटं व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण यादी खूपच महत्त्वाची आहे. तांत्रिक कारणामुळे मेसेज यायला वेळ जरी लागत असला तरी महिलांनी घाबरून जाऊ नका. गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यामधील महिलांनी ATM किंवा मोबाईल बँकिंगद्वारे आपले खाते तपासावे. केवळ पात्र बहिणीलाच हा लाभ मिळणार आहे. एवढं मात्र लक्षात ठेवा. आता बघा, आधार कार्ड बँक खात्याला तुमचं लिंक असायला पाहिजे. ज्याने ही सर्व कामे केली आहेत त्या बहिणीला 3,000 रुपये जमा होणार आणि मॅसेज देखील येणार. तर मग बहिणींनो, आता पुढील जिल्हा पाहणं अतिशय गरजेचं आहे. बघा माता बहिणींनो, आज जर या ठिकाणी बघा तुम्ही वाट बघत असाल की हप्ता कधी येणार, तर सरकारने स्पष्टपणे तारीख आज जारी केली. आजच्याच दिवशी महिन्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार. बघा आता या ठिकाणी किती महिन्यांचे हप्ते जमा होणार, तर 2 महिन्यांचे हप्ते माता बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहे. उत्तर महाराष्ट्रामधील नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांमधील महिलांना देखील या टप्प्यामध्ये सामावून घेण्यामध्ये आले आहे. प्रशासनाने 16 जिल्ह्यांचे विविध गट तयार करून प्रत्येक तासाला निधी वितरित करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे घरामधील दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी महिलांना मोठी मदत होत असल्याचे समाधान सध्या व्यक्त केले जात आहे. बघा माता बहिणींनो, या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही चेक करायचं आहे. बघा या ठिकाणी या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तरच या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळत आहे. आता बघा, ज्या महिलांनी सर्व अटींची पूर्तता केली आहे, ज्यांची KYC पूर्ण आहे, त्यांना या 3,000 रुपयांचा एकत्रित लाभ आता प्रत्यक्ष खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. यापुढे कोणालाही हप्त्यासाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही. अशी मोठी अपडेट आता डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली. बघा आता या ठिकाणी पात्र बहिणींना बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यामध्ये आली आहे. आणि माता बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आता लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. फक्त 1 मिनटं आता शेवटचं व्हिडिओ बघा माता बहिणींनो, बघा कारण अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. एक चूक आणि तुमचं भलं मोठं नुकसान देखील होऊ शकतं. बघा माता बहिणींनो, या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पैशांचे निकष बघा आता या ठिकाणी जास्त असते आणि नेमकं याच वेळी सरकारने निधी उपलब्ध करून दिला जात आहे. बघा ज्या बहिणींना काही कारणास्तव या टप्प्यामध्ये लाभ मिळाला नाही त्यांनी गोंधळून जाऊ नका. सरकारकडून अर्जांची फेड तपासणी सुरू असून राहिलेल्या सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा करण्यामध्ये येणार अशी ग्वाही स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आली. तर आता बघा बँकांनी बघा आता या ठिकाणी मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली महिलांचे पैसे कापू नये अशा कडक सूचना देखील प्रशासनाच्या माध्यमातून दिल्या जात आहे. 3,000 रुपये जमा झाल्यानंतर ती रक्कम सुरक्षित असून महिलांना त्यांच्या सोयीनुसार ती कधीही काढता येणार आहे. त्यामुळे बघा कसल्याही प्रकारे गडबड करायचे नाही, कारण की बघा तुमचे पैसे कोठेही जाणार नाही. हप्ता जमा झाला की या ठिकाणी तुमच्या खात्यामध्येच तुमचे पैसे राहणार आहे. शेवटी एक विनंती आहे माता बहिणींनो, जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या या चॅनलमध्ये व्हिजिट मारला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच महत्त्वाच्या इतर बातम्या तुम्हाला पुढे देखील या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविल्या जातात. बघा बहिणींना आज मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळतोय आणि ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.